तर महायुतीमधील नेते मिटकरींनी पक्षश्रेष्ठींनी बोललं पाहिजे असं म्हणाले। राष्ट्रवादीकडून मला आवर घातला जात असेल तर भाजपच्या दरेकर आणि शिंदे गटाच्या शिरसाट यांच्यावर देखील आवर घातला पाहिजे। अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य केलं। मिटकरींनी बोलताना जरा पक्षश्रेष्ठींना विचारून बोललं पाहिजे असं महायुतीच्या तीनही नेत्यांचा सूर आला। ऑर्गनायझर मधून अजितदादांवर टीका झाली, त्या टीकेनंतर शेवटी आमच्या नेत्यांवर कोणी टीका केली तर आम्ही काही शांत बसणारे नाही। पण महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा प्रवक्त्याला आवर घाला असं जर महायुतीचं वाटत असेल तर आम्हालाही वाटतं की महायुतीमधल्या पण दोन्हीकडून, मग इकडं शिवसेनेचे संजय शिरसाट असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रवीण दरेकर असतील, यांना सुद्धा लगाम त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी घालवला पाहिजे। महायुतीमध्ये अमोल मिटकरी यांनी अनेक वक्तव्य केलेली होती। त्यानंतर भाजप असेल त्याचबरोबर शिंदे गटातील नेत्यांकडून अमोल मिटकरी यांच्यावर टीका देखील करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी हे प्रत्युत्तर दिलं।